स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2 अपत्यांच्या मर्यादा कायद्यावर आता सुप्रीम कोर्टाचं प्रश्नचिन्ह. घटत्या प्रजनन दराचा दाखला देत व्यवहारिकतेवर आता उपस्थित केले गंभीर सवाल. दरम्यान भविष्यामध्ये हे धोरण कायम ठेवणं पूर्णपणे असंवैधानिक ठरू शकतं, कोर्टाचं प्राथमिक निरीक्षण. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 10,000 वाढ. देशात 1,36,939 तर राज्यामध्ये 13,099 जागा. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांमध्ये 400 वाढ. 11वी मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून विशेष प्रवेश फेरी राबवण्यात येणार. शिक्षण संचालनालयानं या विशेष फेरीचं वेळापत्रक जाहीर केलंय. राज्यात मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसानंतर सुद्धा पाणी संकट कायम. तर 2,655 गावं आणि पाड्यांना अजून सुद्धा 790 टँकरनं पाणी पुरवठा. पाऊस लांबल्यास राज्यामध्ये पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता. ओडिशामधील जगन्नाथपुरी या ठिकाणी भव्य रथयात्रेला सुरुवात. रथयात्रेचा हा भव्य सोहळा 24 जुलैपर्यंत चालणार. रथयात्रेसाठी पुरीमध्ये तब्बल 10 लाखांहून अधिक भाविक येण्याचीही अपेक्षा. तर नाशिकच्या जगन्नाथपुरीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुद्धा जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन. तर जगन्नाथपुरी रथयात्रा समितीच्या वतीनं ही रथयात्रा काढण्यात आली आहे. महंत भक्ती चरणदास महाराज रथाची महापूजा करणार. मीरा भाईंदरमध्ये 75% स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. मीरा भाईंदर शहराला अदानी वीज समूह आणि टाटा समूहाकडून वीज पुरवठा. वाढीव वीज देयकांच्या तक्रारींमुळे काही भागात विरोध. नागरिकांच्या जीविताचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एसओपी तयार करणार. तर रात्र असो की दिवस न्यायालयाचे दरवाजे उघडे राहणार. नागरिकांचं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर 24 तास सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तयारी. मतदार यादीमधनं नाव वगळलं तरी रेशन आणि नागरिकत्वाचे हक्क आता कायम राहणार. सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. पश्चिम बंगालमधील मोहिबुल्ला मोंडल यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयामध्ये जाण्याचे स्वातंत्र्य. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीमधनं सणसरकडे प्रस्थान. काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं पहिलं रिंगण संपन्न. तर तरड गावाजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं रिंगण. वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी. आषाढी एकादशी निमित्त 3 ऑगस्टपर्यंत विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू. परंपरेनुसार विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आलाय. देवाचे राजोपचार बंद, केवळ नित्योपचारच सुरू. भाविकांना आता जलद दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन सुद्धा बंद. आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज. पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्यात. तर भगव्या पताकांनी सजलेल्या कमानींमुळे पालखी मार्गाला भक्तिमय वातावरण. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण तरड गावात संपन्न. सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. तर चांदोबाचा लिंब या ठिकाणी हे उभं रिंगण सोहळा पार पडला. संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये दाखल. काटेवाडीत मेंढ्यांचं पहिलं रिंगण संपन्न. बारामतीमधल्या काटेवाडीत पालखीच्या 20व्या ठिकाणी परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं भक्तिमय वातावरणात या ठिकाणी स्वागत. विठ्ठलाला अर्धा किलो सोन्याचा 56 लाख रुपये किमतींच्या पादुका नाव न सांगण्याच्या अटीवर भक्तांना अर्पण केल्यात. त्यामुळे विठ्ठलाचे चरण आता सुवर्ण जडित झालेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि लावणी फेम तसंच रील स्टार सायली पाटील यांनी नीरा नदीच्या तीरी धरला फुगडीचा ठेका. दरम्यान गेली 2 वर्ष सायली पाटील या वारीमध्ये सहभागी होतात.